I'm so excited for 6 मिनिटं बाकी आहेत. 6. एकच खंत आहे की माझ्या बाबूने टीव्ही फोडला होता म्हणून असे लाईन्स आलेत. ठीक आहे, इट्स ओके. थोडं मोबाईलमध्ये थोडं टीव्ही मध्ये असं करून मी बघेन. मम्माचं फेवरेट बघ आता कोण आलंय. कोण आहे बाबू मम्माचं फेवरेट? जंकुक. आणि अरे BTS ना बाबू. BTS. सगळे लाईट्स ऑफ करून टाकणार आहे मी. मला काही इंटरप्ट नको. सो होम कॉन्सर्ट आमचा एन्जॉय करत होतो वगैरे. खूप मजा आली. मी कपडे चेंज केले कारण मला मी कॉन्सर्ट मध्ये असं मला वाटलं पाहिजे म्हणून मी कपडे चेंज केले. मी घातलंय जंकुकनी आणि जे होपनी सेम शर्ट असं घातलं होतं तेच मी घातलंय. आणि मी घरात एकटी आहे. मी सगळ्यांना हाकलून दिले बाहेर की मला बस कोणी डिस्टर्ब नाही करायचं. मी बघते की कॉन्सर्ट मध्ये ना सगळे रडतायत. कॉपीराईटमुळे मी बॅकग्राऊंड म्युझिक कमी केलं आहे आणि मी खूप एन्जॉय करते BTSचं हे होम कॉन्सर्ट. त्यामुळे मी सगळ्या लाईट्स बंद करून असं मस्त एक ग्रीन लाईट लावून मी एन्जॉय करते. ॲज अ BTS आणि मला वाटते तुम्ही कुठेही असाल पण जर तुम्हाला BTSचं गाणं ऐकायला येतं तर तुम्ही आपोआप नाचाल मला असं वाटतं. कमबॅकचं जे पहिलं गाणं होतं स्विंग त्यातली जी मुलगी होती ती ना सगळ्या फॅन्डमला रिप्रेझेंट करते. प्रत्येक मुलीला जी BTSवर म्हणजे इतकं प्रेम करते की त्यांनी ते दाखवून दिलं की ते पण किती प्रेम करतात आपल्यावरती. आणि त्यांनी जे जरी ते आपल्यासोबत नसले तरी पण ते आपल्याला बघतात किंवा ते फील करू शकतात की एक अशी आर्मी आहे त्यांच्याजवळ जी त्यांना निस्वार्थपणे प्रेम करते. ओके, सो लाईव्ह संपली आहे. एक्सप्लेन नाही करू शकत किती छान वाटतं ते. किती नाही खुशी. मॅनिफेस्टिंग की कॉन्सेप्ट पत्ता येईल समजा. मॅनिफेस्टिंग